मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यावरून अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या वाद चालत आले आहेत। तो विषय म्हणजे वडिलोपार्जित जमीन विकताना बहिणीची सही किंवा संमती कधी लागते आणि कधी लागत नाही। अनेक वेळा आपण ऐकतो की 2005च्या कायद्यानंतर बहिणीला समान हक्क मिळालेला आहे आणि तिच्या सहीशिवाय जमीन विकता येणार नाही। हे खरे आहे, परंतु कायद्यामध्ये अशा काही विशिष्ट परिस्थिती म्हणजेच अपवाद आणि तरतुदी आहेत की जेथे बहिणीच्या सहीशिवाय सुद्धा वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार कायदेशीर पूर्ण होऊ शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरवरची माहिती नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल, हिंदू वारसा कायद्यामधील नेमकी कलमे अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत। जर तुम्ही जमीन खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असते। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण दोन गोष्टींमधील फरक समजावून घेऊयात। पहिली गोष्ट म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता आणि दुसरी असते वडिलोपार्जित मालमत्ता। हिंदू वारसा कायद्याचे नियम या दोन्ही प्रकारांमध्ये भिन्न भिन्न स्वरूपाचे आपणास पाहण्यास मिळतात। त्यापैकी स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे जर तुमच्या वडिलांनी किंवा तुम्ही स्वतःच्या पैशाने एखादी जमीन खरेदी केलेली असेल तर ती स्वकष्टार्जित मालमत्ता होते। अशी जमीन विकताना वडिलांना कोणाच्याही सहीची गरज नसते। ते आपल्या मर्जीने ती कोणालाही विकू शकतात किंवा बक्षीसपत्राने हस्तांतरित करू शकतात। दुसरा प्रकार म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता, म्हणजेच अशी जमीन की जी एकाच कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली आहे। या जमिनीमध्ये सर्व सहहिस्सेदाराला जन्मतःच हक्क व अधिकार मिळतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त वडिलोपार्जित जमिनीबद्दल बोलणार आहोत, कारण जास्तीत जास्त वादाचे कारण या जमिनीबाबतच असते। जसे की आपणा सर्वांना हे माहितीच आहे की सन 2005 साली हिंदू वारसा कायद्यामध्ये एक अभूतपूर्व अशी दुरुस्ती आली। या दुरुस्तीच्या अनुषंगाने पाहिले तर सन 2005 पूर्वी वडिलोपार्जित मालमत्तेवर फक्त मुलांनाच अधिकार असायचा। या सुधारणेनंतर मुलींना सुद्धा मुलांप्रमाणे सहधारक मानले गेले, म्हणजेच कोपार्सेनर मानले गेले होते। म्हणजेच वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलीला सुद्धा मुलांइतकाच म्हणजे समान हक्क मिळालेला आहे। त्यामुळे सर्वसाधारण नियम असा बनला की वडिलोपार्जित जमीन विकायची असेल तर बहिणीची सही अनिवार्य आहे। मग ती विवाहित असो किंवा अविवाहित असो, तिचा हक्क संपत नाही। परंतु कायद्यामध्ये प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात। आता आपण वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे की अशा कोणत्या परिस्थिती आहेत की जेथे बहिणीच्या सहीची गरज भासणार नाही। तर हिंदू वारसा कायद्यामधील सुधारणेनुसार जर तुमची वडिलोपार्जित जमीन 20 डिसेंबर 2004 पूर्वी कायदेशीररित्या विकली गेली असेल किंवा कुटुंबामध्ये त्याचे नोंदणीकृत वाटणीपत्र झालेले असेल तर अशा व्यवहारांना 2005च्या नवीन कायद्यानुसार आव्हान दिले जाऊ शकत नाही। अनेक लोक असेही विचारतात की आमची तोंडी वाटणी झालेली होती, परंतु तोंडी वाटणीला येथे महत्त्व नाही। जर 20 डिसेंबर 2004 पूर्वी महसूल रेकॉर्डवर म्हणजे सातबारावर वाटपाची अधिकृत नोंद असेल तर त्या जमिनीत बहिणीचा हक्क मानला जात नाही। दुसरी आणि सर्वात महत्त्वाची परिस्थिती म्हणजे हक्क सोडपत्र। जर बहिणीला त्या जमिनीमध्ये रस नसेल किंवा तिने भावांबद्दलच्या प्रेमापोटी किंवा योग्य मोबदला घेऊन किंवा विना मोबदला आपला हक्क सोडण्यास संमती दिलेली असेल आणि हक्क सोडपत्र अगोदरच करून दिलेले असेल तर मात्र ही बाब केवळ तोंडी सांगून चालणार नाही। बहिणीने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन अधिकृत हक्क सोडपत्र नोंदवून घेणे गरजेचे असते। एकदा का हे हक्क सोडपत्र नोंदवले गेले आणि त्याची नोंद सातबारा उतार्यावर झाली की त्यानंतर जमीन विकताना तिच्या सहीची पुन्हा कधीही गरज पडत नाही। तिसरा अपवाद म्हणजे कौटुंबिक गरज किंवा वडिलांचे कर्ज फेडणे। होय, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे जो अनेक लोकांना माहिती नसतो। हिंदू वारसा कायद्यामध्ये एक तरतूद आहे ज्याला कायदेशीर गरज म्हणतात। जर कुटुंबाचा कर्ता किंवा वडील संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी म्हणजेच कुटुंबावरील जुने कर्ज असेल ते फेडण्यासाठी, कुटुंबातील कोणाच्या गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी किंवा अल्पवयीन मुलांच्या शिक्षणासाठी किंवा संरक्षणासाठी जमीन विकत असेल तर अशा वेळी जर ही कायदेशीर गरज योग्य पुराव्यांसह सिद्ध करता आली तर कर्ता इतर सहधारकांच्या संमतीशिवाय सुद्धा जमीन विक्री करू शकतो। मात्र खरेदीदाराला ही एकत्र कुटुंबामधील कायदेशीर गरज होती हे सिद्ध करावे लागते की जे न्यायालयामध्ये सिद्ध करणे अत्यंत कठीण असते। मित्रांनो, कायद्यासोबतच न्यायालयाचे न्यायनिर्णय समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। जसे की सर्वज्ञात विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या ऐतिहासिक खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टच केले की 9 सप्टेंबर 2005 रोजी वडील जिवंत असो किंवा नसो, मुलीला जन्मानेच वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये अधिकार मिळतो। त्यामुळे वडील आधी वारले असतील किंवा मयत असतील तरी बहिणीचा हक्क जात नाही। मग आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की जर तुम्ही अशी जमीन खरेदी करत असाल की जेथे बहिणीची सही नाही तर काय करावे? वडील मयत झाल्यानंतर सातबाराच्या फेरफार उतार्यावर सर्व मुलामुलींची नावे वारस म्हणून आलेली आहेत
का हे तपासा. जर बहिणीचे नाव जाणीवपूर्वक वगळले गेले असेल तर असा व्यवहार भविष्यामध्ये रद्द होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशी जमीन खरेदी करण्यापूर्वी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस द्या. जर बहिणीला काही आक्षेप असेल तर ती 15 दिवसांमध्ये समोर येईल. जर नोटीस देऊनही कोणी आक्षेप घेतला नाही तर मात्र खरेदीदाराची बाजू न्यायालयामध्ये मजबूत होते. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की वडिलोपार्जित जमीन विकताना सर्वसाधारणपणे बहिणीची सही लागतेच, परंतु 2004 पूर्वीचे व्यवहार, अधिकृतरित्या हक्क सोडपत्र किंवा कुटुंबाची कायदेशीर गरज या अशा काही परिस्थिती आहेत की जेथे बहिणीच्या सहीशिवाय व्यवहार पूर्ण होऊ शकतो. कुटुंबामध्ये वाद टाळण्यासाठी आणि भविष्यामधील कोर्ट कचऱ्यांपासून वाचण्यासाठी बहिणीला विश्वासात घेऊन तिचा योग्य तो हिस्सा देऊन किंवा तिच्या संमतीने हक्क सोडपत्र करूनच व्यवहारामध्ये पुढे जावे. कायद्याचा आदर राखणे हा सुरक्षित व्यवहाराचा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या कुटुंबामध्येही असा जमिनीचा काही वाद आहे का? किंवा 7/12 उताराबद्दल तुमचे काही प्रश्न आहेत का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडिलोपार्जित जमीन विक्री करताना बहिणीच्या सहीची गरज कधी लागणार नाही याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.